व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत पारंपरिक राज्यस्तरीय क्रीडा महाकुंभ आयोजित करण्यात आला होता। विभागाचे मंत्री माननीय लोढासाहेब, कौशल्य रोजगार उत्तेजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संकल्पनेतून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकास 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या आधिपत्याखालील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थींसाठी भव्य राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक 8 आणि 9 मार्च रोजी पार पडल्या। महाकुंभामध्ये पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आलेला होता। प्रशिक्षणार्थ्यांना सदर खेळाची ओळख निर्माण होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्वच शासकीय, खाजगी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तांत्रिक विद्यालय, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम संस्था यांनी यात सहभाग नोंदवला होता। नाशिक विभाग आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे। नाशिक विभाग यंदाचा यजमान आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी व्यासपीठा घालतात, त्यांच्या हातात क्रिकेटच्या बॅट वगैरे सुद्धा आहेत। त्यानंतर विद्यार्थी येत आहेत। अमरावती विभाग सर्वांचं नाशिक नगरीमध्ये स्वतःच महाराष्ट्राची राजधानी आमची मुंबई आले। याबरोबरच दंड बैठका, फुगडी, लेझिम अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत। मुंबईवाले मुंबईनंतर आत्महत्या उपर आणतोय। नागपूर पूर्णपणे मध्ये जाण्यात आहे आणि नागपूरचा ग्रुप सुद्धा भरपूर मोठा आलेला आहे। पुणे विभाग विद्येचं जसं माहेरघर म्हटलं जातं, नाशिक सुद्धा आता खो-खो सगळ्यामध्ये समाविष्ट झालेले ते विद्यार्थी सुद्धा, त्याच्यानंतर त्यांचे कोच सुद्धा संचलनात सहभागी झाले। धन्यवाद। संचलन झालेलं आहे। यानंतर स्पर्धेतील विजेत्यांना गौरवताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, समवेत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार सीमा हिरे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रत्येक खेळ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। पारंपरिक खेळांच्या माध्यमातून शारीरिक क्षमतेचा कस लागतो, त्यातून व्यायाम होतो। त्यामुळे प्रत्येक तरुणाने व्यसनातून दूर राहत अभ्यासाबरोबरच व्यायाम करावा असे आवाहन
राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 200व्या जयंतीनिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी आयोजित पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सायंकाळी विभागीय क्रीडा संकुलात पार पडला. यावेळी राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री माननीय मंगलप्रभात लोढासाहेब उपस्थित होते. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.